महाराष्ट्रातला प्रसिद्ध असा बटाटा वडा. याला काही भागामध्ये बटाटा वडा, आलू बोंडा, आलू वडा, पाववड्यासोबत खातात. अशा पद्धतीने याला बरेच नाव आहेत, पण चव सगळीकडची एकसारखीच. हे बघा, मीही घरी बनवलेला आणि त्याची छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग इन्ग्रेडियंट्स बघून घ्या. 10-12 कढीपत्त्याचे पानं, 4-5 हिरव्या मिरच्या, 1-1.5 इंच अद्रक, एक मोठा साईजचा कांदा आणि बटाटे, हे सगळं आपण इथे घेतलेलं आहे. चला तर मग बघूया कसं बनवायचं आहे. कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. त्यानंतरून त्यामध्ये आपण अद्रक जे बारीक कापून ठेवलेलं ते घातलेलं आहे. त्यातच कढीपत्ते टाकलेले आहेत आणि हे छान व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. बरं, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बघा, बरं, या मिश्रणामध्ये आपण 1 चम्मच बडीशोप आणि 1 चम्मच अर्धे सगळे धणे घातलेले आहेत. बघा, इथे मी हे छान मिश्रण व्यवस्थित परतवून घेते. यातच आपण बारीक कापलेला कांदा घातलेला आहे. यामध्येच आपण थोडंसं मीठ घालून याला छान परतवून घेणार आहोत. आता यात मी 1 चमचा हिंग घातलेला आहे. हिंग घालून थोडंसं मीठ घालून आपण ही फोडणी छान होऊ देणार आहोत. आणि ही फोडणी झाल्यानंतर मी इथे 1 चमचा डाळीचं पीठ घातलेलं आहे, बेसन पीठ, आणि हे परतवून घेते आहे. यामध्येच आपण 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. मिरची पावडर मी खूप थोडी घातली कारण हिरव्या मिरच्या खूप तिखट असतात. सो मी इथे 1 ते 1.5 चमचा इथे छोट्या चमच्याने लाल मिरची घातलेली आहे. आणि त्यामध्येच आपण गरम मसालासुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि जिरं पावडर इथे घातलेलं आहे कारण आपण जिरं घातलेलं नव्हतं. आमचूर पावडर मी इथे टाकून घेते आहे अर्धा चमचा गरम मसाला, आणि त्यामध्येच आपले हे जे उकडलेले बटाटे होते मॅश करून ठेवलेले ते आपण इथे मिक्स करतो आहे. आता ही भाजी छान व्यवस्थित 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कस्तुरी मेथी इथे मी घातलेली आहे थोडी, अर्धा चमचा, आणि याला छान व्यवस्थित एकजीव करून आपण हिला गरम करून परतवून घेतो आहे. बरं, आता ही भाजी रेडी झालेली आहे. हिला आपण थंड करायला ठेवणार आहोत. थंड करून हिचे आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत. गोल गोळे तयार करून ठेवायचे आहेत. चला तर मग आता आपण बघूयात की बटाटा वड्यांसाठी लागणारं बेसन पीठ आपण कसं भिजवतो आहे. इथे मी 1-1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे, ओवा चुरगाळून टाकलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. हे सगळं मिश्रण आपण पाणी टाकून, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. याचं एक बॅटर तयार करायचं आहे, जे की खूप पातळ नसावं आणि खूप घट्टही नसावं, जेणेकरून आपले ते बटाट्या वड्यांच्या बॉल्सला ती कोटिंग छान बसेल आहे. आता यामध्येच मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, जेणेकरून वरची जी लेयर आहे ती थोडीशी तिखट लागावी. आता इथे आपण बेकिंग सोडा घातलेला आहे, एक अर्धा चमचा, आणि हे मिश्रण छान व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीची त्याची कन्सिस्टन्सी असावी. छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण. आता इथे आपल्याला बटाटे वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेते. तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे आणि खूप थंडही नसावं. मीडियम टेम्परेचरवरती आपल्याला तेल असावं. यामध्येच आपण बटाट्या वड्यासोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. हे बघा, ते भाजीचे जे गोळे करून ठेवलेले आपण ते छान बेसनामध्ये डीप करून आपण तळून घेतो आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान क्रिस्पी होईपर्यंत बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे मी त्याला रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉससोबत सर्व केलेले आहे. खूप यमी आणि टेस्टी झालेले. हे बघा, अशा पद्धतीने छान आतमध्ये जाडशी लेयर येते भाजीच्या कोटिंगच्या नंतर. तुम्हाला जर दिसत असेल तर बघा, खूप टेस्टी झालेले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपी किंवा रेमेडीसोबत. धन्यवाद.